धाराशिवमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तुळजाभवानी मातेच्या मंदिरात तलवारीची पूजा करण्यात आली। यावेळी तुळजाभवानी माता शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाचा देखावा साकारण्यात आलाय। चंद्रपुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी छत्रपतींच्या भित्तिशिल्पासमोर अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला। यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांना माल्यार्पण करण्यात आलं। गडचिरोली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जय शिवाजी जय भारत पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं। या पदयात्रेत स्थानिक नागरिक तसंच शासकीय विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले। विद्यार्थ्यांनी शिवकालीन वेशभूषा परिधान करत पदयात्रेत सहभाग घेतला। शहापुरात शिवजयंतीनिमित्त शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला, तर शाळकरी विद्यार्थ्यांनी देखील लेझिमचं सादरीकरण केलं। नाशिक शहरातील अशोक स्तंभ भागात सिंहासनावर रूढ असलेले छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवण्यात आली आहे। या मूर्तीला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली। तब्बल 3 महिने या मूर्तीला बनवण्यासाठी लागले असून 45 फूट उंच अशी ही शिवरायांची मूर्ती आहे। भारतात एवढी मोठी मूर्ती पहिलीच असल्याचा दावा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला। अलिबाग इथं शिवजयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जय शिवाजी जय भारत पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं। या पदयात्रेत अलिबागमधील शाळा महाविद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। धाराशिवमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत धाराशिव शहरात बाईक रॅली काढण्यात आली। या रॅलीत मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी सहभागी झाले होते। मनमाडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत विविध प्रकारच्या कला सादर करण्यात आल्या, तर शिवप्रेमींनी मोठ्या संख्येनं या मिरवणुकीत सहभाग घेतला। शिवजयंतीनिमित्त मावळमधील जिल्हा परिषद शाळेत शिवजयंती सोहळा उत्साहात संपन्न झाला। विद्यार्थिनींनी शिवजन्माचा पाळणा म्हणत प्रतापगडावरील पराक्रम हा पोवाडा सादर केला। तसंच विद्यार्थ्यांनी शिवराय, मावळे, संभाजीराजे, येसूबाई अशा पारंपरिक वेशभूषा परिधान केल्या। नाशिकच्या येवल्यात ऐतिहासिक शिवजन्मोत्सव मिरवणूक काढण्यात आली। माजी खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत या मिरवणुकीला सुरुवात झाली। यावेळी लाठीकाठी, लेझिम, दांडपट्टा अशा मैदानी खेळांची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली। शिवजयंतीनिमित्त मुंबईच्या दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर शिवजयंती साजरी करण्यात आली। यावेळी शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यावेळी उपस्थित होते। छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त डोंबिवलीतील मनस्वीने शिवरायांना अनोखी मानवंदना दिली। एलिफंटा बेट ते गेटवे ऑफ इंडिया हा 12 किलोमीटरचा समुद्र पोहून तिनं शिवरायांना मानवंदना दिली। तिच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होतंय। मुंबईतील विधान भवनात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। विधान परिषद सभापती, विधानसभा अध्यक्ष, विधानसभा उपसभापती यांनी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला। तसंच विधान भवनातील कर्मचाऱ्यांनी शिवरायांना मानवंदना दिली। रायगडच्या खोपोलीत शिवजयंतीचा मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला। मध्यरात्री महाआरती, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली। त्याचबरोबर छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेत तरुणांची उपस्थिती विशेष बघायला मिळाली।
संभाजीनगरात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात येते। यावेळी क्रांती चौकात शिवरायांची आरती करण्यात आली। त्याचबरोबर शिवजयंती निमित्तानं मोठी रॅलीही काढण्यात आली। नवी मुंबईतील वाशीमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे। या जयंती उत्सवाला वनमंत्री गणेश नाईक यांनीही उपस्थिती लावत शिवरायांना अभिवादन केलं। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवप्रेमींची मोठी गर्दी झाली। बीडच्या परळीतही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होतीये। यावेळी मंत्री धनंजय मुंडे यांचे भाऊ अजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून शिवरायांना मानवंदना देण्यात आली। तसंच शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकात आकर्षक भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आले। अमरावती शिवजयंती निमित्तानं भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं। विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते। खासदार अनिल बोंडेंनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली। पंढरपुरातील कवठाळी भीमा नदीच्या पाण्यात तलाफ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची 8 फूट अश्वारूढ मूर्ती उभी करण्यात आली। यावेळी अनोख्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं। 3 तरुणांनी एकत्रित येऊन शिवाजी महाराजांची ही मूर्ती तयार केली आहे। कल्याणमधील दुर्गाडे किल्ल्याजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं पदयात्रा काढण्यात आली। यावेळी जय भवानी, जय शिवाजीचा गजर आणि शिवरायांच्या नावाच्या जयघोषात संपूर्ण कल्याण दुमदुमून गेलं। या पदयात्रेत शिवाजी महाराज, जिजाबाई यासह मावळ्यांच्या वेशामध्ये विद्यार्थी सहभागी झाले। जळगाव शिवजयंतीच्या निमित्तानं शाळेच्या वाजत गाजत भव्य मिरवणुका काढण्यात आल्या। ढोल ताशाच्या तालावर पारंपरिक वेशभूषेत यावेळी विद्यार्थी सहभागी झाले। तसंच विद्यार्थिनींकडून लेझिम नृत्याचं सादरीकरण करण्यात आलं। सिंधुदुर्ग किल्ल्यावर माजी आमदार वैभव नाईकांनी शिवभक्तांसह शिवराजेश्वर मंदिरात पुष्पहार अर्पण करत नतमस्तक ते झाले। यावेळी त्यांनी शिवप्रेमींना शुभेच्छा दिल्या। तसंच शिवरायांना अभिप्रेत असणारा राज्य पुन्हा एकदा राज्यात यावं अशीही त्यांनी प्रार्थना केली। धुळ्यात शिवजयंती निमित्त थिएटरपर्यंत मिरवणूक काढत दर्शकांनी छावा चित्रपट पाहिला। शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतीश महाले यांच्याकडून दर्शकांना चित्रपट मोफत दाखवण्यात आला। बॅनरबाजी न करता संभाजी महाराजांच्या जीवनावरील चित्रपट दर्शकांना दाखवण्याचा निर्णय जिल्हाप्रमुखांनी घेतला। सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांचा नेत्रदीपक पाळणा सोहळा उत्साहात पार पडला। या ऐतिहासिक पाळणा सोहळ्यासाठी हजारोंच्या संख्येनं पारंपरिक वेशभूषेत महिला शिवभक्त सहभागी झाल्या। या पाळणा सोहळ्याचं शिवजन्मोत्सव ड्रोनद्वारे चित्रित करण्यात आलं। कोल्हापुरात छत्रपती घराण्याच्या वतीनं मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली। छत्रपती देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत कोल्हापुरातील नरसरी बाग इथल्या शिवाजी महाराजांच्या मंदिरात शिवजन्माचा सोहळा पार पडला। वाशिममध्ये शिवजयंतीनिमित्त जय शिवाजी जय भारत पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं। या पदयात्रेत जिल्हा प्रशासनासह विविध संघटना, शाळा, महाविद्यालय, नगरपालिका आणि विविध संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले। जीवन चरित्राचं दर्शन होणार आहे। एक उम्द व्यक्तिमत्व जिल्हा परिषदेचे नाशिकच्या नांदगावात शिवजयंतीच्या निमित्तानं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला। 51 ब्राह्मणांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला। यावेळी संभाजीराजेंच्या चित्रपटामुळे शिवजयंतीला एक वेगळा जल्लोष पाहायला मिळाला। मावळमधील मराठा समाजानं छावा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी केली आहे। मावळ तालुक्याच्या तहसीलदारांना याबाबत निवेदन देण्यात आलंय। तर हे निवेदन तहसीलदारांनी सरकारपर्यंत पोहोचवावं अशी ही विनंती यावेळी अखंड मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आली।
बदलापूर शहरातील उल्हास नदीच्या किनारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 16 फुटांची अश्वारूढ पुतळा उभारण्यात आलाय। शिवजयंतीच्या निमित्तानं पुतळ्याभोवती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। यावेळी आकाशात फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली। शहापुरात शिवजयंतीनिमित्त 2 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। नाशिकमधून महाराजांचा 9 फूट उंच आणि 6 फूट रुंद असा 71 किलो वजनाचा टाक शहापूरकरांना दर्शनासाठी उपलब्ध करून देण्यात आलाय। शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मान्यवरांच्या हस्ते या टाकाचं पूजन करण्यात आलं। 24 मध्ये 8 बाय 8 फुटाचा सुवर्ण होड म्हणजे छत्रपती शिवराय श्रीरामपूर शहरात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि स्मारकाचा मार्ग मोकळा झालाय। पुतळ्याच्या आराखड्याला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य वास्तुशास्त्र विभागानं मान्यता दिली आहे, तर पुतळ्याच्या मॉडेलला कला संचालनालयानंही मान्यता दिली आहे। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण केला। शिवाजी महाराजांच्या 395व्या जयंतीनिमित्त प्रमोद सावंत यांनी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत आदरांजली वाहिली। अकोला शहरात जय शिवाजी जय भारत पदयात्रा झाली। वसंत देसाई स्टेडियम ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही यात्रा काढण्यात आली। या छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा करून शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। मनमाडमध्ये सुप्रसिद्ध शाहीर नंदेश उमप आणि पथकानं शिवसोहळा सादर केला। या कार्यक्रमाच्या माध्यमातून उमप यांनी शिवरायांच्या जीवनाची संगीतमय गाथा सादर केली। यावेळी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बीडमध्ये छत्रपती शिवरायांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येते। आमदार संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली। तसंच शहरात जय भारत पदयात्राही काढण्यात आली। साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली। साताऱ्यातील गांधी मैदानातून ढोल ताशे आणि लेझिमच्या गजरात महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली। शेकडो विद्यार्थी पारंपरिक पोशाखात या रॅलीमध्ये सहभागी झाले। शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शहापुरात हिरकणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। स्पर्धेत 60 महिलांनी सहभाग घेत 20 फूट उंचीचा गड हिरकणीसारखा सर करण्याचा यशस्वी प्रयत्न केला। यावेळी शेकडो महिलांसह चिमुकलेही उपस्थित होते। यवतमाळमध्ये पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं। जय छत्रपती शिवाजी जय भारत ही पदयात्रा आयोजित करण्यात आली। यात्रेदरम्यान ढोल ताशा लेझिम पारंपरिक वेशभूषा तसंच सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले। यावेळी पालकमंत्री संजय राठोडही कार्यक्रमाला उपस्थित होते। अहिल्यानगरात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी झाली। आमदार संग्राम जगताप यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांनी शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। तसंच शहरातील शाळा महाविद्यालयातही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सांगलीत पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। शहरातील प्रमुख मार्गांवरून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत पदयात्रा निघाली। यावेळी विविध मर्दानी खेळांचं सादरीकरण करण्यात आलं, तर पारंपरिक वेशभूषा परिधान करून नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले।